हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच। हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, लवकरच गणरायाचं आगमन होणार आहे। आपण सर्वजण उत्साहामध्ये, आनंदामध्ये न्हाऊन निघणार आहोत। प्रत्येक घरात गणरायाची मनोभावे आरती होणार आहे। गणरायाची पूजा आणि गणरायाची आरती झाल्यानंतर गणरायाला प्रदक्षिणा मारण्याची परंपरा आहे, प्रथा आहे। त्याचप्रमाणे गणरायाला आणि आपल्या देवादिकांना दंडवत घालण्याचे देखील एक शास्त्र आहे। तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आरती झाल्यानंतर सगळेजण अगदी भक्तिभावाने घालीन लोटांगण हा मंत्र म्हणतात। मात्र मित्रांनो, हा मंत्र नसून संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी लिहिलेला अभंग आहे। या अभंगातील समर्पित भाव बघता तो अभंग आरतीनंतर म्हणण्याचा प्रघात सुरू झाला। आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, आणि त्याचा शेवट ज्या अभंगाने केला आहे त्यात देवाशी संवाद साधत संत नामदेवांनी म्हटले आहे की हे भगवंता, यदा कदाचित जेव्हा तू आम्हाला भेटशील तेव्हा मी तुझ्या समोर लोटांगण घालेन आणि चरणांना वंदन करेन। हा भावार्थ लक्षात घेता घालीन लोटांगण हे चरण सुरू झाल्यावर आणि आरती संपण्यापूर्वी स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही। तसे करण्याबद्दल शास्त्रात कुठेही उल्लेख नाही। त्यामुळे आरती संपेपर्यंत देवाभोवती आणि स्वतः भोवती प्रदक्षिणा न घालता आरती पूर्ण करावी। नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालावी आणि नंतर देवासमोर साष्टांग नमस्कार घालावा। जिथे देवाभोवती प्रदक्षिणेसाठी जागा नसेल तिथे आरती संपल्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घालावा असे शास्त्र आहे। स्वतः भोवती प्रदक्षिणा घालत असताना एका मंत्राचा नेहमी उच्चार करावा। यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे। हा मंत्र म्हणत 3 वेळा प्रदक्षिणा घालत प्रार्थना केली जाते की हे देवा, माझ्याकडून कळत नकळत झालेल्या पापांचे क्षालन कर। केवळ या जन्मातलेच नाही तर मागच्या जन्मातील पापेही नष्ट कर। लोटांगण म्हणजे स्वतः भोवती प्रदक्षिणा घालून मग देवासमोर लोटांगण घालावे। लोटा अर्थात सपाट बुड असलेला तांब्या जसा जमिनीवर अलगद टाकला असता घरंगळत जातो आणि वर्तुळाकार फिरतो, त्याचप्रमाणे देवासमोर देह टाकून डोक्याच्या वर सरळ रेषेत हात जोडून स्वतः भोवती लोळत लोळत देवाभोवती प्रदक्षिणा करणे म्हणजे लोटांगण। असे करताना देवासमोर डाव्या बाजूला 3 वेळेस आणि उजव्या बाजूला 3 वेळेस लोळण घेणे आणि मूळ जागी येऊन साष्टांग नमस्कार घालणे याला लोटांगण घालणे असे म्हणतात। मात्र सगळ्या ठिकाणी किंवा घरगुती ठिकाणी देखील लोटांगण घालण्यासाठी पुरेशी जागा नसते। अशा वेळी स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याचा आत्ता जो मंत्र तुम्ही ऐकला तो मंत्र म्हणावा आणि मग स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी असे शास्त्र सांगते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, पूजा, आरती आणि लोटांगण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा। मात्र हा साष्टांग नमस्कार स्त्रियांनी अजिबातच घालू नये। यामागे देखील एक महत्त्वाचे शास्त्र आहे जे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। साष्टांग नमस्कार म्हणजे ज्यात अष्ट अंग जमिनीला टेकतात त्याला सह अष्ट अंग अर्थात साष्टांग नमस्कार असे म्हणतात। यात डोकं, दोन्ही हात, दोन्ही पाय, हृदय, दोन्ही डोळे जमिनीला टेकतात। मात्र शास्त्रानुसार स्त्रियांनी पंचांग नमस्कार घातला पाहिजे, ज्यामध्ये 2 गुडघे, 2 हात आणि डोकं जमिनीला टेकलं पाहिजे। स्त्रियांनी आपले पूर्ण शरीर जमिनीवर पालथे पडू देऊ नये आणि म्हणून त्यांनी पंचांग नमस्कार करावा असे शास्त्रात सांगितले गेले आहे। त्यामुळे सर्व महिला भगिनींना विनंती आहे की
पुढच्या वेळी आरती झाली की सगळे प्रदक्षिणा घालतात, म्हणून तुम्ही सुद्धा घालीन लोटांगण सुरू होताच प्रदक्षिणा घालू नका. आरती पूर्ण करा आणि आरती झाल्यावर मगच लोटांगण घाला. हिंदू प्रपंचच्या सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. बंधूंनो आणि भगिनींनो, ही जी महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती आपल्या हिंदू परिवारातील इतरांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा. हिंदू धर्म, हिंदू शास्त्र, हिंदू संस्कृती, हिंदू संस्कार आपण सर्वांनीच जपले पाहिजेत आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देखील पोहोचवले पाहिजेत. यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. महाप्रपंच आणि भारत प्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सर्व हिंदू बंधू आणि भगिनी भरपूर प्रेम देतील, सहकार्य करतील, हिंबा देतील हीच अपेक्षा आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला नेहमीच हिंदू विचार पुढे नेण्यासाठी ऊर्जा देतात. तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. अजून जर हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हिंदू धर्म, हिंदू शास्त्र, हिंदू संस्कार, हिंदू संस्कृती आपणही जपूया आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण नेऊया. गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी बाप्पाकडे मनोमन प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.